नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण वाचत आहोत साने गुरुजी यांचं श्यामची हे पुस्तक. यातील आपण आज वाचणार आहे रात्र 8वी क्षमेविषयी प्रार्थना. चला सुरू करूया. बाहेर पिठूर चांदणे पडले होते. मंदिराच्या गच्चीवर सारी मंडळी बसली होती. दूरचा नदीप्रवाह चांदीच्या प्रवाहासारखा दिसत होता. नदीला विश्रांती माहीतच नाही. सारखे वाहने तिला माहीत. तिची प्रार्थना, कर्ममय प्रार्थना सारखी 24 तास सुरू असते. कर्म करीत असताना ती कधी गाणी गुणगुणते, कधी हसते, खेळते, तर कधी गंभीर होते, कधी रागाने लाल होते. नदी म्हणजे एक सुंदर व गंभीर गूढ आहे. श्याम त्या नदीकडे पाहतच उभा होता. सौंदर्यसृष्टी श्यामला वेडे करीत असे. कधी रम्य सूर्यास्त पाहून जणू त्याची समाधी लागे व पुढील चरण त्याच्या तोंडातून बाहेर पडत. राहुनी गुप्त मागे करीतोशी जादूगरी, रचितोशी रंगलीला प्रभू तू महान चित्तारी. किती पाहू पाहू तृप्ती न रे बळगुण, शतभावनांनी हृदये येई उचंबळून. यावेळेसही त्याची अशी समाधी लागली होती का? राम त्याच्याजवळ गेला व म्हणाला, श्याम, सारी मंडळी आली, प्रार्थनेला चल, सर्वजण वाट पाहत आहेत. हो, मी आपला पाहतच राहिलो, असं म्हणून श्याम त्याच्यासाठी असलेल्या जागेवर जाऊन बसला. प्रार्थना झाली व गोष्टी सुरुवात झाली. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीत संस्कृती भरलेली आहे. प्रत्येक जातीची विशिष्ट संस्कृती असते. सर्वांची मिळून राष्ट्रीय संस्कृती होत असते. प्रत्येक चालीरीतीत संस्कृतीचा सुगंध भरलेला आहे. तो ओळखला पाहिजे. आपल्या साऱ्या चालीरीतीत आपण लक्ष घातले पाहिजे. काही अनुपयुक्त चाली असतील तर त्या सोडून दिल्या पाहिजेत, परंतु संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या चाली मरू देता कामा नये. आपल्या देशातील, आपल्या समाजातील प्रत्येक आचार म्हणजे एक शिकवण आहे. आमच्या घरी एक अशी पद्धत होती की रोज दुपारच्या जेवणाच्या वेळी प्रत्येकाने श्लोक म्हणावायचा. जेवताना श्लोक म्हटला नाही तर वडील रागे भरेत. वडील आम्हाला श्लोक ही सुंदर सुंदर शिकवित असत. मोरोपंत, वामन पंडित यांचे सुंदर श्लोक व कविता ते शिकवित असत. तसेच इतर श्रोते भूपाळ्या श्लोक वगैरे शिकवीत. पाठ झाली की वडील येत आम्हा सुटवीत. आमच्या अंथरुणावर बसत आणि आम्हाला भूपाळ्या श्लोक वगैरे शिकवू लागत. आम्ही अंथरुणात गोंधळ्या पांघरून बसत असू. माझ्या लहानपणी आमच्याकडे ब्लँकेट नव्हते. गोधडी, पासोटी किंवा आईची चौघडी हेच पांघरून व अंथरूण असावायचे. गणपतीची, गंगेची वगैरे भूपाळ्या वडील शिकवीत. कानी कुंडलाची प्रभा, चंद्रसूर्य जैसे नभा, हे चरण आजही मला मधुर वाटतात. वक्रतुंड महाकाय, शांताकारम, वसुदेवम देवम, कृष्णाय वासुदेवाय वगैरे संस्कृत श्लोक, तसेच गंगे गोदे यमुने, कृष्णानुजा सुभद्रा, कुमकुम मंडित जनके, देवी म्हणे अनार्या, ए रथावरी झनी यदुराया, असा येतो देख, मारावे मजला, अंगवक्र अधरी, धरी पावा वगैरे आर्या व श्लोक ते शिकवीत. हे श्लोक आम्हाला लहानपणी पाठ येत. रोज एखादा नवीन श्लोक ते शिकवायचे. वडील नुसते तोंडपाठ नसत घेत करून, तर अर्थही सांगावायचे. सौमित्र म्हणजे कोण असे ते विचारीत. आम्हाला सांगता आले नाही तर पुन्हा प्रश्न विचारीत. लक्ष्मणाची आई कोण? आम्ही सांगावे, सौमित्रा. मग सौमित्र म्हणजे कोण? आम्ही सांगावे अंदाजाने, लक्ष्मण. भले, शाबाश, अशी मग शाबासकी देत. सौमित्र याचा अर्थ सांगितल्यावर मग ते राधे म्हणजे कोण, सौभद्र म्हणजे कोण वगैरे विचारित. जणू शिक्षणशास्त्राप्रमाणे ते शिकवीत. वडिलांच्या या पद्धतीमुळे शेकडो संस्कृत शब्दाचा अर्थ आम्हाला समजू लागला होता. वडील पहाटे शिकवीत तर सायंकाळी आई शिकवीत. दिव्या दिवा दीपोत्कार, कानी कुंडल मोतीहार, दिवा देखून नमस्कार किंवा तिळाचे तेल कापसाची वात, दिवा तेवे मध्यानरात, दिवा तेवे देवापाशी, माझा नमस्कार सर्व देवांच्या पायाशी वगैरे आई शिकवीत असे. आम्हालाही त्यामुळे पाठ करण्याचा नाद लागे. दुपारी जेवणाच्या वेळी जर वडिलांनी न शिकवलेला श्लोक परंतु आम्हीच पाठ केलेला श्लोक आम्ही म्हटला तर वडील शाबासकी देत. त्यामुळे आम्हास उत्तेजन मिळेल. गावात कुठे लग्नमुंजी पंगत असली किंवा उत्सवाची समाराधना असली म्हणजे तेही मुले श्लोक म्हणत. जो श्लोक चांगला म्हणे त्याची सारेच स्तुती करत. अशा रीतीने घरीदारी श्लोक पाठ कराव्यास उत्तेजन मिळे. जेवताना सुंदर काव्य, सुंदर विचाराचे श्लोक कानावर पडत. जणू ते ऋषीत अर्पणच होत असे. गावात कोठे जेवणावळ असली व आमच्याकडे बोलावणे असायचे. आमच्याबरोबर वडीलही आलेले असतील तर श्लोक म्हणाव्यास आम्हास मानेने, डोळ्यांनी इशारा देत व आम्हीही लगेच म्हणत असू. घरी गेल्यावर वडील रागवतील ही भीती असे. मला श्लोक जरी चांगले व पुष्कळ येत होते तरी पंक्तीत मी लाजत असे.
माझा आवाज फारसा चांगला नव्हता व सभाधीटपणाही नव्हता. लहानपणापासून मी समाजाला व समाजाच्या टीकेला भीत असे. मी लाजाळू पक्षी आहे. अजूनही फारसा माणसाळलेला झालेलो नाही. मी लगेच कावराबावरा होतो. श्लोक म्हणत असताना कोणी हसला, कोणी टीका केली तर मला वाईट वाटे. परंतु वडील जवळ असले म्हणजे मुकाट्याने म्हणाव्यास लागे. तेथे गत्यंतर नसे. त्या दिवशी गंगूआप्पा ओकांकडे समाराधना होती. त्यांचा आमचा फार घरोबा आमच्याकडे आमंत्रण होते. माझे वडील बाहेरगावी गेलेले होते. दुसऱ्यांच्या घरी जेवावयास जाण्याची मला लहानपणापासूनच लाज वाटत असे. परंतु कोणीतरी गेलेच पाहिजे होते. हजेरी लागलीच पाहिजे. नाहीतर तो उर्मटपणा, माजुरीपणा दिसला असता. त्यांचे मन दुखविले असे झाले असते. वडील घरी नसल्यामुळे माझ्यावर जेवावयास जाण्याची पाळी आली. दुपारी स्नान सांगणे आले व थोड्या वेळाने मी जेवावयास गेलो. कणेरांगोळ्या घातल्या होत्या. केळीची सुंदर पाने होती. मी एका आगोतीलीवर जाऊन बसलो. उदबत्त्यांचा घमघमाट सुटला होता. उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून पाण्याच्या मोठ्या हंड्यांना बाहेरून फडकी लावलेली होती व पाण्यात वाळा टाकलेला होता. घरोघरचे कोणी आले की नाही, का आले नाही याची चौकशी झाली. जो येणारा असून आला नसेल त्याच्याकडे हातात पळीपंचपात्र देऊन एखाद्या मुलावेस पाठवण्यात येई. सारी मंडळी आल्यावर पानप्रोक्षण झाले व हर हर महादेव होऊन मंडळीस जेवायास बसली. मी मुकाट्याने जेवत होतो. श्लोक म्हणाव्यास सुरुवात झाली. मुलांनी श्लोक म्हणण्याचा सपाटा चालवला. कोणाकोणाला शाबासकी मिळत होती. बायका वाढत होत्या. एखाद्या बाईचा मुलगा पंक्तीत जेवत असला तर ती आपल्या मुलाला विचारी, बंट्या श्लोक म्हटलास का? म्हण आधी. श्लोक म्हणणे म्हणजे सदाचार व भूषण मानले जाई. श्याम, श्लोक म्हणणारे तुला तर किती चांगले येतात. तो चैतन्यसो म्हण, नाहीतर डिडिम डिमिन डिमिन म्हण असा आग्रह होऊ लागला. मला लाज वाटे व म्हणण्याचे धैर्य होईना. बायके आहे सागदी, शेजारच्या गोविंद भट म्हणाले. सारे मी ऐकून घेतले. दक्षिणेची दिडकी कडीत घालून मी तिला लख्ख करीत होतो. इतरांच्या म्हणण्याकडे मी लक्ष दिले नाही. एक मुलगा सर्वांचे जेवण होण्याआधी सुटला. त्याच्यावर सर्वांनी तोंडसुख घेतले. आधी उठणे म्हणजे पंक्तीचा अपमान असे समजण्यात येई. जेवणे झाली. सर्व मंडळी उठली. मी सुपारी वगैरे खातच नसे. वडील फार रागवतात सुपारी खाल्ली तर. विद्यार्थ्याने सुपारी, विडा खाऊ नये अशी चाल होती. मी घरी आलो. शनिवार असल्यामुळे 2 प्रहरी शाळेला सुट्टी होती. आईने विचारले, काय रे होते जेवायला? भाज्या कसल्या केल्या होत्या? मी सारी हकीकत सांगितली. आईने विचारले, श्लोक म्हटलास की नाही? आता काय उत्तर देणार? एका खोट्यास दुसरे खोटे. एक खोटे पाऊल टाकले की ते सावराव्यास दुसरे खोटे पाऊल टाकावे लागते. पाप पापास वाढवीत असते. दृढ मूल करीत असते. आईला मी खोटे सांगितले. श्लोक म्हटला. आईने पुन्हा विचारले, कोणता म्हटलास? तो म्हटलेला लोकांना आवडला का? मी पुन्हा खोटे सांगितले की नेत्री 2 हिरे प्रकाश पसरे हा श्लोक म्हटला. माझ्या वडिलांना हा श्लोक फार आवडत असे व तो आहेही गोड. मी सारा म्हणून दाखवू का? नेत्री 2 हिरे प्रकाश पसरे, अत्यंत ते साजिरे. माथा सेंदूर पाजरे, वरी बरे दुर्वाकरांचे तोरे. माझे चित्त वेरे मनोरथ पुरे, देखोनी चिंता हरे. गोसावी सुत वासुदेव, कविरे त्या मोऱ्याला स्मरे. मी आईला हे सारे खोटे सांगत होतो. तो शेजारची मुले आली. एकमेकांच्या खोड्या करायच्या, एकमेकांची उणी पाहायची, एकमेकास मार बसवायचा हा मुलांचा स्वभाव असतो. शेजारचे बंड्या, बन्या, वासू सारे आले व आईला म्हणाले, यशोदा काकू, तुमच्या श्यामने आज श्लोक नाही म्हटला. सारे त्याला म्हण म्हण असे सांगत होते, परंतु याने म्हटलाच नाही. श्यामनेच मला शिकवलेला भरोनी गगनताटी शुद्ध नक्षत्ररत्ने तो मी म्हटला व मला शाबासकी मिळाले असे वासू म्हणाला. गोविंद म्हणाले, असा येथो देखे रथनिकट तो श्यामल हरी. हा मी म्हटला व नरसू अण्णांनी मला शाबासकी दिली. आई म्हणाली, श्याम, मला फसवलेस, खोटे बोललास. श्लोक म्हटला म्हणून मला सांगितलेस. वसू म्हणाला, श्याम, केव्हा रे म्हटलास? बन्या म्हणाला, अरे त्याने मनात म्हटला असेल, तो आपल्याला कसा ऐकू येईल? बंड्या म्हणाला, पण देवाने तर ऐकलं असेल. असे माझी थट्टा करीत मुले निघून गेली. मुले म्हणजे गावातील न्यायाधीशच असतात. कोणाचे काही लपू देणार नाहीत. गावातील सर्वांचे बिंगे चव्हाट्यावर आणणारी वर्तमानपत्रेच ती. मला आई म्हणाली, श्याम, तू श्लोक म्हटला नाहीस. ही एक चूक व खोटे बोललास ही तर फार भयंकर चूक. देवाच्या पाया पड व म्हण, मी पुन्हा खोटे बोलणार नाही. मी मुकस्तंभ तेथे उभा होतो. आई पुन्हा म्हणाली, जा देवाच्या पाया पड, नाहीतर घरी येऊ देत. त्यांना सांगेन
मग मार बसेल, बोलणी खावी लागतील. मी जागचा हललो नाही. मला वाटले आई वडिलांना सांगणार नाही, ती विसरून जाईल. आजचा तिचा राग उद्या कमी होईल. आई पुन्हा म्हणाली, नाही ना ऐकत? बरं, मी आता बोलत नाही. वडील रात्रीस परगावून आले होते. रोजच्याप्रमाणे ते पहाटे उठावयास आले. त्यांनी भूपाळ्या सांगितल्या, आम्ही म्हटल्या. वडिलांनी मला विचारले, श्याम, काल कोणता श्लोक म्हटलास? आई ताक करत होती. तिची सावली भिंतीवर नाचत होती. उभे राहून ताक करावयास लागे. मोठा डेरा होता. माथ्यासुद्धा मोठा होता. आईने एकदम ताक करावयाचे थांबवले व ती म्हणाली, श्यामने काल श्लोक म्हटला नाही. मला मात्र खोटेच येऊन सांगितले की म्हटला. परंतु शेजारच्या मुलांनी सारी हकीकत सांगितली. मी त्याला सांगत होते की देवाच्या पाया पड व पुन्हा खोटे बोलणार नाही असे म्हण. परंतु किती सांगितले तरी ऐकेनच. वडिलांनी ऐकले व रागाने म्हटले, होय का रे, उठतोस की नाही? त्या भिंतीजवळ उभा राहा. श्लोक म्हटलास का काल? वडिलांचा राग पाहून मी घाबरलो. मी रडत रडत म्हटले, नाही म्हटला. मग खोटे का सांगितलेस? 100दा तुला सांगितले की खोटे बोलू नये म्हणून. वडिलांचा राग व आवाज वाढत होता. मी कापत कापत म्हटले, आता नाही पुन्हा खोटे बोलणार. आणि मी देवाच्या पाया पड म्हणून सांगत होती तर ऐकले नाहीस. आईबापांचे ऐकावे हे माहीत नाही वाटते. माजलास होय तू? वडील आता उठून मारणार असे वाटू लागले. मी रडत रडत आईजवळ गेलो व आईच्या पायावर डोके ठेवले. माझे कडत कडत अश्रू तिच्या पायावर पडले. आई, मी चुकलो, मला क्षमा कर, असे मी म्हटले. आईच्याने बोलवेना. ती वात्सल्यमूर्ती होती. विरघळलेल्या ढेकळाप्रमाणे माझी स्थिती झालेली पाहून तिला वाईट वाटले. परंतु स्वतःच्या भावना आवरून ती म्हणाली, देवाच्या पाया पड. पुन्हा खोटं बोलण्याची बुद्धी देऊ नकोस असे त्याला प्रार्थून सांग. मी देवाजवळ उभा राहिलो. स्पुंदत स्पुंदत देवाला प्रार्थून लोटांगण घातले. नंतर मी पुन्हा भिंतीजवळ जाऊन उभा राहिलो. वडिलांचा राग मावळला होता. ये इकडे, असे ते मला म्हणाले. मी त्यांच्याजवळ गेलो. त्यांनी मला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला व ते म्हणाले, जा आता, शाळा आहे ना? मी म्हटले, आज रविवार आहे, आज सुट्टी आहे. वडील म्हणाले, मग जरा नीज हवा तर. का शेतावर येतोस माझ्याबरोबर? पत्रावळींना पाणी पण आणू? मी होय म्हटले. वडिलांचा स्वभाव मोठा हुशार होता. त्यांनी एकदम सारे वातावरण बदलले. रागाचे ढग गेले व प्रेमाचा प्रकाश पसरला. जसे काही झालेच नाही. आम्ही बाप-लेक शेतावर गेलो. माझी आई मृत्युमंत प्रेम होती, तर वेळप्रसंगी ती कठोर होत असे. तिच्या कठोरपणातच खरे प्रेम होते, खरी माया होती. कधी कठोर प्रेमाने तर कधी गोड प्रेमाने आई या श्यामला, आम्हा सर्वांना वागवीत होती. कधी ती प्रेमाने थोपटी तर कधी रागाने धोपटी. दोन्ही प्रकारांनी ती मला आकार देत होती. या बेढप व ऐदी गोळ्याला रूप देत होती. थंडी व ऊब दोन्हींनीही विकास होतो. दिवस व रात्र दोन्हीमुळे वाढ होते. सारखाच प्रकाश असेल तर नाश. म्हणून कवितेत म्हटले आहे, करोनी माता अनुराग राग, विकासवी बाळा मना विभाग. फुले तरु सेवनी उष्ण शीत, जगी असे हीच विकास रीत.